जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हाळसा कोण आहेस तू? मी धन्वंतरीच आहे. तू धन्वंतरी नाहीयेस. म्हाळसा अगं काय होते तुला? असं काय करतेस? हेच धन्वंतरी आहे, विसरलीस का? हे धन्वंतरी नाहीयेत. कोण आहेस तू? मी धन्वंतरीच आहे. खरं सांग, कोण आहेस तू?
खरं सांग कोण आहेस तू? अहो अहो आपल्या घरात हे सगळं काय चालू आहे? हा सगळा काय प्रकार आहे? मायानंदा, अहो ज्या गोष्टींचे आश्चर्य आपणास वाटते त्या गोष्टींचे आश्चर्य मला देखील वाटते, परंतु हे कोण आहेत हे अद्याप मला देखील कळलेले नाही. मी धन्वंतरीच आहे. म्हाळसा देवींवर उपचार करण्यासाठी मला खंडेरायांच्या कपाळावरील हळद हवी होती. ती आणण्यास मी जेजुरीला गेलो आणि या ठिकाणी हे संकट आले. घ्या, आम्ही सगळे कसं खरं मानू की तुम्हीच खरे धन्वंतरी आहात? आपलं मानणं आणि न मानणं हे धन्वंतरी असण्याचे प्रमाण ठरूच शकत नाही. हेच खरे धन्वंतरी आहेत. कशावरून? कारण ते मला माहितीये. मायानंदा, अहो आता त्यांना म्हाळसावर उपचार करू द्या, त्यासाठीच आलेत ते. पिण्याचं पाणी आणाल थोडं? हो.
अशी कोणती वनस्पती आहे ज्यामुळे माळसा पूर्ववत झाली? ही वनस्पती म्हणजे हळद आहे. अनेक व्याधींना बरी करणारी ही हळद म्हणजे साक्षात संजीवनीच. कृतयुगात या वनस्पतीचा उद्धार होणार हे विधिलिखित होते. म्हणजे हळदीची या भंडाऱ्याची एक कथा आहे. ही सृष्टी, हे जग, हे ब्रह्मांड आदी माया आहे म्हणून अस्तित्वात आहे. तिच्याच मुळे सगळ्यांच्या अस्तित्वाला अर्थ आहे. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांची मूळ शक्ती, मूळ स्वरूप म्हणजे आदिमाया. आदिमायेमुळे सजीवातील भावभावनांना अर्थ आहे. सृष्टीतल्या प्रत्येक स्पंदनाला अर्थ आहे. आदिमाया आहे म्हणून सृष्टीची निर्मिती झाली. आदिमायेमुळेच सृष्टीचे पालन पोषण होते आणि आदिमायेमुळेच सृष्टीचा विनाशही होतो. आदी माया गुप्त झाली तर सृष्टी कशी राहणार? आदिमायेच्या गुप्त होण्याचे कारण सृष्टीतील अनाचार, अत्याचार आहे. तो जसा माणसांमध्ये आहे तसाच तो दैत्यांमध्येही आहे. आदिमाया गुप्त झाली हे सत्य आहे. तिने पुन्हा प्रकट होणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर संपूर्ण सृष्टीचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल आणि या त्रिमूर्तीला काहीही अर्थ राहणार नाही. हे नारायणा, हे महेश्वरा, आदी माया प्रसन्न होण्यासाठी आपण काय करायचे? आदिमाया प्रकट होण्यासाठी त्रिमूर्तीला एकत्र तपश्चर्या करावी लागेल. हाच एकमेव पर्याय आहे. तेव्हा आपण तिघेही आदिमायेची आराधना करण्यासाठी तपश्चर्येला सुरुवात करूया.
नारायण नारायण. या सृष्टीत दैत्यांचे दुष्कर्म असो किंवा मग माणसांमधील द्वेष, लोभ, क्रोध, आदी माया गुप्त झाली आहे. किती काळ लोटला पण आदी माया प्रकट झाली नाही. आता तर साक्षात त्रिमूर्ती सुद्धा तपश्चर्येला बसले आहेत आणि आदी माया गुप्त झाली आहे. या विश्वाचे काय होणार? या सृष्टीचे अस्तित्व राहणार की नाही? नारायण नारायण. हे त्रिमूर्ती, हे ब्रह्मा, हे विष्णू, हे महेश, हे त्रिमूर्ती, आपले तप सोडा. मी आदिमाया आपल्या समोर आहे. माझी आराधना केल्यामुळे मी प्रसन्न झाली आहे आणि पुन्हा या ब्रह्मांडात आली आहे. हे देवी, हे आदिशक्ती, सृष्टीवर असे संकट भविष्यात पुन्हा केव्हाही येऊ नये असे आम्हाला वचन द्यावेस ही आमची प्रार्थना. यानंतर या सृष्टीतून मी कधीही जाणार नाही. हे ब्रह्मा, हे विष्णू, हे महेश, ही घटना मनुष्य लोकात अनंत काळापर्यंत स्मरण केली जाईल. ही वनस्पती म्हणजे साक्षात संजीवनी आहे. या वनस्पतीचे नाव हळद आहे. कृतयुगात मल्हारी अवतारात या हळदीचा उत्कर्ष होईल. आणि तिचे महत्व सर्वांनाच माहिती होईल. मल्हारी अर्थात मार्तंड भैरवाला प्रसन्न करण्यासाठी भंडारा म्हणून उडवली जाईल. अशा रीतीने कृतयुगात महादेवांच्या मल्हारी मार्तंड अवतारात हळदीचा भंडाऱ्याचा वापर होऊ लागला आणि आदिमायेचा वर परिपूर्ण झाला.
म्हाळसा देवींचे प्रकृती स्वास्थ्य उत्तम आहे, तरीही वनस्पतीचे सेवन करीत राहावे. देवी, आपले आणि हळदीचे जन्मोजन्मीचे दृढ नाते आहे. माझे कार्य पूर्ण झाले आहे. मला इथून निघण्याची आज्ञा असावी. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. या आजारपणातील सर्व वस्त्रांचे विसर्जन करा. त्याच्या खाणाखुणा ठेवू नका. पुढे घडणाऱ्या शुभ गोष्टींमध्ये त्याची अडचण निर्माण होऊ शकते. आत्ता मला कळले की खंडेरायांनी मला हळदीचे शिवलिंग का दिले.